तेलामुळं डायबिटीस वाढतो, तेलामुळं साखर नाही वाढत. कुठलंही तेल, मग ते लाकडी घाण्यावरचं असू दे, नाहीतर प्लास्टिकच्या घाण्यावरचं असू दे, नाहीतर रिफाईंड असू दे, ते तेल जेव्हा कढईत पडलं तर ते ट्रान्स फॅटी ॲसिड्समध्ये कन्वर्ट झालं. यू डोंट बिलीव्ह, बऱ्याचसारखे जे बाहेर रिफाईंड ऑइल मिळतात त्याच्यामध्ये 50 ते 60% पाम ऑइलचा वापर केलेला असतो. तर त्यात ऑइलचा अजून एक भाऊ असतो, त्याचं नाव आहे मैदा. हे मैदा आणि ऑइल हे जे कॉम्बिनेशन आहे हे डेंजरस कॉम्बिनेशन. पण आता दिवाळीमध्ये नेमके सगळे तळलेलेच पदार्थ असतात. हो, ओके, करंजा, कडबोळी, चकल्या, ह्या सगळ्या. तर मग ह्या पर्टिक्युलर पदार्थांचा डायबिटीजवर काय परिणाम? बरेच जण कशात अडकून बसतात, हे चालतंय का, ते चालतंय का, डायबिटिक पेशंटला चकली खाल्ली तर चालेल का. इट्स नॉट अबाउट की ते खाल्लं तर चालेल का नाही. तुम्ही सगळे पदार्थ खाऊ शकता. आणि तुम्ही फेस्टिव्ह जेव्हा म्हणता तर फेस्टिव्हचा अर्थ फक्त खाणंच नाही आहे ना. कधीच त्या सीझनमध्ये, त्या फेस्टिव्हमध्ये, त्या सणामध्ये प्रॉब्लेम नसतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा डायबिटीस त्याला मॅनेज करता येत नाही तर त्या व्यक्तीच्या ॲटिट्यूडमध्ये किंवा त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये तो प्रॉब्लेम असतो. खूप जास्त प्रोसेस केलेलं की ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स ज्या तेलामध्ये जास्त आहेत, जे रिफाईंड तेल आहे ते डायरेक्टली तुमची साखर नाही वाढवत. त्यातलं तेल चांगलं कुठलं डॉक्टर? राईस ब्रॅन आहे मार्केटमध्ये किंवा शेंगदाण्याचं आहे, ओके, ऑलिव्ह ऑइल आहे जे आपण वापरतो गार्निशिंगसाठी किंवा हे. मला वाटतं कच्च्या फॉर्ममध्ये तुम्ही वापरत असाल तर कुठलंही तेल काही प्रॉब्लेम नाही आहे खरं बघायला गेलं तर. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डिकोडिंग डायबिटीज या आपल्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सण येत आहेत. नवरात्रात आपण कडकण्या खातो, दिवाळीमध्ये चकली, करंजी, लाडू, चिवडा असे तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ, तूप घालून केलेले पदार्थ हेही असतात. पण जनरली असं सांगितलं जातं की डायबिटीज पेशंटनी गोड खायचं नाही. हे इतपत मान्य आहे अगदी. पण मग तेलकट पदार्थांचं काय, तूप घालून केलेल्या पदार्थांचं काय, हे योग्य आहेत का डायबिटीज पेशंटसाठी? ह्या पदार्थांनी डायबिटीज पेशंटला आनंद मिळू शकतो का, हे सगळं बघूया. शिवाय हे जे सण आहेत हे आपले हिवाळ्यात येतात आणि हिवाळा ऋतूमध्ये स्निग्ध पदार्थ खाण्यास सांगितलेलं आहे आयुर्वेदाने. मग हे पदार्थ योग्य आहेत का डायबिटीज पेशंटसाठी? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला डॉक्टर भाग्येश कुलकर्णीकडून घ्यायची आहेत. डॉक्टर भाग्येश हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत आणि वेलनेस कोच आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. खूप खूप स्वागत, खूप खूप आभार. कारण मला म्हणजे खूप कॉम्प्लिमेंट्स येतात की तुमचे व्हिडिओज खूप छान आहेत, तुम्ही माहिती खूप छान देताय आणि जो आपला हेतू होता तो साध्य होताना दिसतोय. येस. सो एक एपिसोड आपण केलाय डॉक्टर दिवाळीचा की ज्यामध्ये आपण गोड पदार्थांवर पर्टिक्युलरली फोकस केलेला आहे. यापूर्वी मागच्या वर्षी केलेला. येस, बरोबर. तर ह्यावेळेस विषय त्याच खाण्याचाच आहे, पण तेलकट पदार्थ खायचं काय सोडत नाही तुम्ही. काय खायला मिळेल डायबिटिक पेशंटना त्याची चांगली काळजी तुम्ही घ्या. येस. सो डायबिटीज पेशंटला आपण जनरली सांगतो की गोड पदार्थ खाऊ नयेत किंवा टाळावेत. मग त्यांनी तेलकट पदार्थ खाल्ले तर चालतं का? म्हणजे मला प्रश्नाचा हे तुमचा होरा नाही लक्षात आला की गोडला अल्टरनेटिव्ह म्हणून तुम्हाला म्हणायचं की तसं नाही. म्हणजे काहीतरी आनंद मिळणं अपेक्षितच आहे ना. सगळंच बंद केलं तर खायचं काय त्या लोकांना? खरंय. तर तेलामुळे शुगर नाही वाढत हा पहिला म्हणजे सगळ्यात पहिला भ्रम आहे की तेलामुळे डायबिटीस वाढतो, तेलामुळे साखर नाही वाढत. म्हणजे दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे परत मी तिथंच येईन की आपल्याला डायबिटीस बरा करायचा आहे, राईट. सो डायबिटीसचं परत मूळ कारण येतं की इन्शुलिनचा प्रतिरोध. सो तेल, आणि जर का मी ते तेल काय म्हणू शकतो मी, खूप जास्त प्रोसेस केलेलं की ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स ज्या तेलामध्ये जास्त आहेत, जे रिफाईंड तेल आहे ते डायरेक्टली तुमची साखर नाही वाढवत. म्हणजे मी मे बी असं विचार करूया आपण की मी तेल घेतलं आणि ते अर्धा लिटर किंवा 1 लिटर तेल पिलं. ओके, आपल्या जनरली तेच असतं ना की आपण जेव्हा साखर वाढते एखाद्या पदार्थामध्ये तर आपण काय करतो, मी तो पदार्थ खाल्ला आणि मी 2 तासांनी शुगर बघितली तर ती वाढून दिसली म्हणजे तो पदार्थ माझ्यासाठी योग्य नाही. हे प्रिन्सिपल कार्बोहायड्रेट युक्त गोष्टींना लागू होतं. पण तुम्ही जर का असं डायरेक्टली तेल घेतलं आणि अर्धा लिटर 1 लिटर तेल पिलत, पण एखाद्याने पिलंच आपण असा विचार करू आणि त्यानं 2 तासांनी शुगर बघितली तर मे बी त्या शुगरमध्ये फार फरक दिसणार नाही किंवा ती शुगर वाढणार पण नाही. तर बेसिकली कुठल्याही तेलामधून जे ट्रान्स फॅटी ॲसिड्स येतात, 2 पद्धतीचे ॲसिड्स असतात, एक सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स म्हणजे फॅट.
तर सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समुळं तुमच्या शरीरातला अंडरलाईंग चरबी किंवा जी चरबी आपल्या शरीरामध्ये ट्रायग्लिसराईड वाढवू शकते आणि हे ट्रायग्लिसराईड वाढलेले इन्शुलिनचा रेझिस्टन्स तयार करू शकतात, हे हळूहळू शरीरामध्ये वाढत जातात. सो एक्स्ट्रीम कन्झम्पशन ऑफ किंवा एक्सेसिव्ह कन्झम्पन ऑफ एनी काइंड ऑफ अ फॅटी ॲसिड आणि त्यातल्या त्यातमध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड ज्याच्यामध्ये चिपचिपा पण जास्त असतो, ज्याच्यामध्ये स्निग्धता जास्त असते, ते आपल्या शरीरात वेगाने इन्शुलिन रेझिस्टन्स वाढवतात आणि इन्शुलिन रेझिस्टन्स वाढल्यामुळं तुमच्या डायबिटीसमधल्या ग्लुकोजचं पचन होण्याची जी प्रक्रिया आहे ती त्यामध्ये डिस्टर्ब होऊ शकते. तर इनडायरेक्टली तुमचा डायबिटीस वाढवण्यामध्ये ऑइलचा सहभाग आहे. मे बी तुम्हाला दिसताना ऑइल ग्लुकोज वाढवत नाही आणि या गैरसमजामुळेच बरेचसारखे लोक त्या ट्रॅपमध्ये अडकलेले दिसून येतात. आणि दुसरं काय आहे की नुसतं ऑइल पण बऱ्याच वेळा कल्प्रिट नाही आहे. ऑइल ज्या पदार्थांबरोबर खाल्लं जातं हे मोस्ट ऑफ द टाइम, तुम्ही मगाशी बऱ्याच सारख्या पदार्थांची नावं घेत होता, तर त्यात ऑइलचा अजून एक भाऊ असतो, त्याचं नाव आहे मैदा. तर हे मैदा आणि ऑइल हे जे कॉम्बिनेशन आहे हे डेंजरस कॉम्बिनेशन. मैदा आणि ग्रेन हे जे कॉम्बिनेशन आहे ते अजून जास्त डेंजरस कॉम्बिनेशन आहे. कारण आपण हे शिकलेलो आहे, आपण हे समजून घेतलेलं आहे की कुठलंही रिफाईंड ग्रेन हे शरीरात वेगाने ग्लुकोज वाढवतं आणि त्याच्याबरोबर जर का मी ट्रान्स फॅटी ॲसिड घेतोय आणि ते ट्रान्स फॅटी ॲसिड्स म्हणजे थोडक्यात काय आहे की प्रक्रिया केलेलं फॅट. म्हणजे माझ्याकडं आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तेल वापरलं पाहिजे, किंवा बरेच जण म्हणतात की लाकडी घाण्यावरचं तेल सेफ का रिफाईंड. मी रिफाईंड नाही तेल वापरत बरं का, आम्ही घरीच ना लाकडी घाण्यावरचंच तेल वापरतो, तरी पण बघा आमचं लिपिड प्रोफाईल बिघडलं, तरी पण बघा आमचं कोलेस्ट्रॉल वाढलं, तरी पण बघा आमचं ट्रायग्लिसराईड वाढलं. तर मी त्यांना विचारतो तुम्ही किती प्रमाणात वापरताय, तर ते म्हणतात आम्ही प्रमाणाचा नाही विचार केला, आम्हाला वाटतं लाकडी घाण्याचं तेल आम्ही वापरतोय, आम्ही सगळ्या पदार्थात ते वापरतो, शुद्धतेचं प्रमाण आहे ते शुद्धतेचं प्रमाण धरतात. पण त्या लोकांच्या हे लक्षात येत नाही कुठलंही तेल, मग ते लाकडी घाण्यावरचं असू दे, नाहीतर प्लास्टिकच्या घाण्यावरचं असू दे, नाहीतर रिफाईंड असू दे, ते तेल जेव्हा कढईत पडलं तर ते ट्रान्स फॅटी ॲसिड्समध्ये कन्वर्ट झालं. सो ॲक्च्युली आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तेल जर का वापरताय किंवा कुठलीही गोष्ट वापरताय तर ते वरून टॉपिंगसारखं वापरलं पाहिजे. म्हणजे मग त्याच्यामध्ये मग सगळ्यात बेस्ट आहे ऑलिव्ह ऑइल, कॅनोला ऑइल तर एवढं आपल्याकडे मिळत नाही. आणि मग तुम्ही घाण्यावरचं जरी तेल घेताय तर तुम्ही ते टॉपिंग करताना सलाडवर वगैरे थोडंसं ते वापरलं, थोड्या वेळ ते अर्धा तास 15-20 मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर ते तुमच्या जास्त फायद्याचं आहे. पण कुठलंही तेल जेव्हा कढईत पडतं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही ते फोडणी वगैरे टाकून, मसाले वगैरे टाकून त्याचं हे बनवतात, त्याला फोडणीमधून त्याच्यामध्ये चविष्ट सो कॉल्ड तुम्ही ते फ्राय करता, तळता, हे करता, तर त्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स तयार झाले. सो ट्रान्स फॅटी ॲसिड हे डायबिटीसला वाढवण्यामध्ये, इन्शुलिन रेझिस्टन्स वाढण्यामध्ये कारणीभूत ठरतात. प्लस ते चिकट असल्यामुळं, ते स्निग्ध असल्यामुळं तुमच्या रक्तवाहिन्या पण क्लॉक करतात आणि त्यामुळं फक्त डायबिटीसच नाही तर तुमचं ब्लड प्रेशर किंवा तुम्हाला हृदयविकार किंवा ज्याला आपण कोरोनरी आर्टरी डिसीजेस आहे ते वाढण्याची रिस्क याच्यामध्ये दिसून येते. तिसरी गोष्ट, ट्रान्स फॅटी ॲसिड्स तुमच्या इंटेस्टायनल लेअरला आतल्या बाजूला चिकटल्यामुळं गट हेल्थ तुमची खराब होण्याची शक्यता असते आणि इट इज वन ऑफ द कॉन्ट्रीब्युटर फॉर फॅटी लिव्हर ऑल्सो. ओके. सो हे सगळे गोष्टी याच्याशी रिलेटेड आहेत. सो डायरेक्टली तुमची ग्लुकोज नाही वाढवत, इनडायरेक्टली इन्शुलिन रेझिस्टन्स वाढवून तुमचा डायबिटीस वर्सन करण्यामध्ये ऑइलचा सहभाग आहे. म्हणजे तळलेल्या पदार्थांचा तळलेले पदार्थ किंवा कुठलंही ऑइल तुम्ही फ्राय केलं म्हणजे त्याचं ट्रान्स फॅटी ॲसिड्समध्ये कन्व्हर्जन झालं की हे झालं, तुमचं डायबिटीस वाढला. ओके. सो डॉक्टर, तुम्ही आता तळलेल्या पदार्थांचे दुष्परिणाम इन शॉर्ट सांगितले, पण आता दिवाळीमध्ये नेमके सगळे तळलेलेच पदार्थ असतात. ओके, करंजा, कडबोळी, चकल्या, ह्या सगळ्या. तर मग ह्या पर्टिक्युलर पदार्थांचा डायबिटीजवर काय परिणाम होतो? तुम्ही त्याच्या परत मी क्वांटिटीकडे येईन की तुम्ही, इट्स नॉट अबाउट तुम्ही पदार्थ, म्हणजे बरेच जण कशात अडकून बसतात, हे चालतंय का, ते चालतंय का, डायबिटिक पेशंटला चकली खाल्ली तर चालेल का, कडबोळी खाल्ली तर चालेल का, शंकरपाळी खाल्ली तर चालेल का. इट्स नॉट अबाउट की ते खाल्लं तर चालेल का नाही, तुम्ही सगळे पदार्थ खाऊ शकता. इट्स नॉट लाईक तुम्ही खायचंच नाहीये. बरोबर. तुमचा जर का स्वतःवर संयम असेल आणि तुम्ही जर का 40-30-20चं प्रिन्सिपल व्यवस्थित फॉलो करणार असाल, म्हणजे काय, तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड असलेले ऑइली पदार्थ किंवा ज्याच्यामध्ये मैदा आहे असे पदार्थ जर का लिमिटेड इंटेकमध्ये घेणार असाल आणि तुम्ही फेस्टिव्ह जेव्हा म्हणता तर फेस्टिव्हचा अर्थ फक्त खाणंच नाही आहे ना. मी कायम हे सांगतो की तुम्ही मगाशी फेस्टिव्ह म्हणताना म्हणलात की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सीझनला स्निग्ध पदार्थ खायला अलाव केलेला आहे, चांगलं आहे ना. पण त्याच्यावर त्यांनी हे पण सांगितलं की प्रत्येक सीझन चेंज झाला की तुम्ही आठवड्यातनं 1-2दा फास्टिंग पण केलं पाहिजे, तुम्ही उपास पण केला पाहिजे, तुम्ही खूप जास्त जड अन्न पण खाल्लं नाही पाहिजे, श्रावण वगैरे आला किंवा हे केला तर मांसाहार वर्ज्य केला पाहिजे.
हे पण आपल्याला मला वाटतं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मानसिकता अशी असते की आपण सोय बघतो. हा, सोय बघतो, बरोबर आहे. ते हा, पण त्या सोयीतनं जर का पुढे गैरसोय होणार असेल तर मग ती सोय नाहीये, ती तात्पुरती अरेंजमेंट आहे. आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याकडे लक्ष देतोय. सो तुम्ही चकली खावा, प्रॉब्लेम नाहीये, पण मला चकली आवडतीये म्हणून बसलोय आणि पूर्ण दिवसभर फक्त चकलीच खायला लागलोय, तर मग ते तुमच्या शरीरामध्ये टेम्पररीली किंवा इनिशियल लेवलवर ते ॲसिडिटी वाढवणार आणि लॉंग टर्ममध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड वाढवणार. तुम्ही जर का ते लिमिटमध्ये घेताय आणि त्याच्याबरोबर तुमचा फायबर इंटेक तुम्ही जर का बरोबर ठेवताय, तर तुम्ही नुसतं मग चिवडा चकलीच का खाताय, त्याच्याबरोबर तुम्ही फळही खाऊ शकता, फ्रुट्सही खाऊ शकता. तुम्ही जर का एखादा ऑइली पदार्थ एखाद्या दिवशी खाल्लाय, तुम्हाला वाटतंय की मी सगळ्यांच्या बरोबर दिवाळी आहे, मला फराळ करायचा आहे, मग करा ना फराळ, काही प्रॉब्लेम नाही. तिथं चिवडा खावा, थोडी चकली घ्या, पण त्याच्यावरती पण तुम्ही बऱ्यापैकी गार्निशिंग करू शकता किंवा त्याच्याबरोबर तुम्ही फ्रुट्स घेऊ शकता, त्याच्याबरोबर तुम्ही सॅलड घेऊ शकता किंवा तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी लंघन करू शकता. बरोबर. मी जर का दिवसभरात 1-2 वेळेला फराळ केलेला आहे, 1-2 वेळेला मी या गोष्टी खाल्लेल्या आहेत, इनफ ऑफ कार्बोहायड्रेट्स माझ्या शरीरात गेलेले आहेत, इनफ ऑफ ट्रान्स फॅटी ॲसिड्स गेलेले आहेत, तर ते पचवण्यासाठी शरीराला वेळ देणं गरजेचं आहे. मग मी बाबा आहे म्हणून मी माझ्या घरात दुसरं काहीच नाही म्हणून मी दिवसभर फराळ करणार आणि संध्याकाळी परत कार्बोहायड्रेटयुक्त जेवण पण भरपूर करणार आणि दुसऱ्या दिवशी शुगर बघणार, तर ते ऑफकोर्स वाढलेली दिसणार आहे. 2-3 महिन्यानंतर तुमचं ऑफकोर्स कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसणार आहे. बरेच जण काय करतात, त्याला एक्सक्यूज म्हणून घेतात आणि नंतर आल्यानंतर जेव्हा आम्ही त्यांना म्हणतो की कशा काय तुमच्या शुगर वाढल्या, कसं काय तुमचं हे झालं, नाही ते 2 महिने सण होतात. मग मी त्यांना म्हणतो की तुम्ही जेव्हा डायबिटीज फ्री होण्यासाठी आलेला होता, डायबिटीज कंट्रोल होण्यासाठी आला होता, हा तुमच्या आयुष्यातला शेवटचा सण असणार आहे का, हा तुमच्या आयुष्यातला शेवटचा फंक्शन असणार आहे का, हे तुमच्या आयुष्यातलं शेवटचं ट्रॅव्हल असणार आहे का, तुमच्या आयुष्यात येतच राहणार. मग प्रत्येक दिवाळीला, प्रत्येक सणासुदीला, प्रत्येकाला तुम्ही हेच एक्सक्यूज घेऊन येणार असाल तर तुम्ही कधीतरी डायबिटीज किंवा हे फ्री होऊ शकणार आहे का. तर यू नीड टू अंडरस्टँड दॅट एनॉलॉजी, ह्याच्यामागं आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला बाबा एक समाधान हवं आहे की मी हे पदार्थ खाल्ले, तर तुम्ही थोड्या प्रमाणात आणि लिमिटमध्ये घ्या. जी गोष्ट तुम्हाला फ्राय किंवा तळलेल्या पदार्थांचे तुम्हाला टेस्टबड सुदिंगसाठी ते पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये हेल्थ हुडकायला जाऊ नका. जे अनहेल्दी आहे ते त्या फंक्शनला मी खातोय तर त्याला तुम्ही बॅलन्स करायला शिका. किंवा मी सकाळच्या वेळेला गोड खाल्ले तर मी संध्याकाळच्या लंघन करणार किंवा मी अगोदर लंघन करणार, दुसऱ्या दिवशी मी ते एन्जॉय करणार. ते मी प्रयत्न करणार की माझ्या घरी जरी चिवडा बनवला आहे तरी त्याच्यामध्ये मला काही थोडी मोड आलेली कडधान्य मिक्स करता येतात का, त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकता येते का, ओलं खोबरं टाकता येते का, टोमॅटो टाकता येतात का. जसे आपण भेळ बनवतो तर बाहेर गेल्यावर आपण चवीनं भेळ खातोच ना, तर तुम्ही जे काय फरसाणं बनवलेलं आहे, जे काय बनवलं आहे ते भेळेसारखं हे करून खावा. बरेचसारखे असे पदार्थ आहेत की जे डायबिटिक फ्रेंडली आहेत. तुम्ही बऱ्याचसारख्या ठिकाणी बेसनचा वापर करू शकता, शुगर फ्री काही घटक असतात ते तुम्ही वापरू शकता. बऱ्याच ठिकाणी ओल्या नारळाचा, आपल्याकडे ओल्या नारळाच्या करंजीपासून बऱ्याचसारख्या गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं जे मैदायुक्त आणि तेलयुक्त घटक आहे तो मला कमी ठेवून बाकीचे घटक वापरून सुद्धा मी माझी दिवाळी चांगल्या पद्धतीनं व्यतीत करू शकतो. आणि अशी सवय लावा की जास्तीत जास्त जुन्या काळी पण तुम्ही आपण म्हटलात की तुम्ही भारतीय संस्कृतीचा उल्लेख केलात, तर जुन्या काळी हे सगळे पदार्थ घरात बनवले जायचे. आज त्याचा आपल्याला अप्रूप नाही राहिलेलं, कारण हे सगळे पदार्थ आपल्याला 12 महिने मिळतात आणि ते पॅक फॉर्ममध्ये येतात. तर तुम्हाला जर का एवढीच हौस आहे तर ते घरात बनवा, चांगले पदार्थ आणा, चांगल्या गोष्टी हे करा आणि घरात बनवून तुम्ही त्या पद्धतीने योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे. आणि सणासुदीला बाकीच्या पण 4 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. मग तुम्ही देवाला जाताय, कुठं बाहेर हे करायला जाताय तर तुम्ही बाहेर फिरायला चालत गेलं पाहिजे, माझं म्हणणं आहे. तुम्ही तुमच्या दिला गेलं, तुम्ही गाड्या घोडे घेऊन जाणार आणि एवढं सगळं मी करतोय तर असं काही कुठं लिहिलेलं नाही की माझ्या घरात फेस्टिव्ह आहे तर आज व्यायामाला सुट्टी, आज एक्झरसाईजला सुट्टी. माझं तर उलटं म्हणणं आहे, तुम्ही घरात फेस्टिव्ह आहे तुमच्या ह्याच्यात तर एक्झरसाईज डबल करा. सकाळी पण वॉकिंग करत असाल तर सकाळी पण 40 मिनिटं करा, संध्याकाळी पण 40 मिनिटं करा आणि मग तुम्ही एन्जॉय करू शकता ना. मी माझ्या बाकीच्या जीवनशैलीत काहीच बदल नाही करणार आणि मी फक्त मला त्या स्वीटचा किंवा मला त्या फरसाण्याच्या पदार्थांचा आनंद घेता आला पाहिजे, ही मानसिकता तुम्हाला नाही चालणार. कारण तुमच्या शरीरात ती डिफिशियन्सी आहे, तुमच्या शरीरात ती कमतरता आहे, तुमच्या शरीरात ते अतिप्रमाणात हे होत नाही. सो मला डिप्राइव्ड पण राहायचं नाही आहे, मला एन्जॉय पण करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा एफर्ट घ्यायला तयार नाही आहे. या 3 गोष्टी मॅच होणार. रादर दॅन मला डिप्राइव्ह नाही राहायचं आहे, मला माझं लाईफ पण एन्जॉय करायचं आहे आणि लाईफ एन्जॉय करता करता या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता घेता मला माझी तब्येत बिघडू द्यायची नाही आहे. तर त्यासाठी मला कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम काय करता येईल हा विचार करून केला तर मला वाटतं सगळे सण सुखावह होऊ शकतात. मी एक वाक्य कायम बोलतो की कधीच त्या सीझनमध्ये, त्या फेस्टिव्हमध्ये, त्या सणामध्ये प्रॉब्लेम नसतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा डायबिटीस त्याला मॅनेज करता येत नाही तर त्या व्यक्तीच्या ॲटिट्यूडमध्ये किंवा त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये तो प्रॉब्लेम असतो. आणि या गोष्टीमध्ये तो फक्त डायबिटीस, तुम्ही जर का बारकाईनं त्या व्यक्तीकडे बघितलं तर त्याच्या लाईफच्या सगळ्याच ॲस्पेक्टमध्ये त्याला प्रॉब्लेम असतो. ना त्याला फायनान्स मॅनेज करता येत असतो, ना त्याच्या काहीतरी रिलेशनशिपमध्ये गडबड असती किंवा त्याला सकाळी उठण्यामध्ये प्रॉब्लेम असतो. फक्त त्याचा खाण्यावरती नाही येतो, बिकॉज
सेल्फ डिसिप्लिन किंवा जे डिसिप्लिन नावाचं सगळीच सायकल बिघडते. सगळी सायकल बिघडत नाही, ती बिघडलेली असते. सो त्याला म्हणजे मग तो टाइम मॅनेजमेंटमध्ये पण गडबड करत असणार. सो हा कसा आहे, हा त्या पर्सनॅलिटीचा ऍस्पेक्ट आहे. कधीच प्रॉब्लेम दिवाळीत नाहीये, कधीच प्रॉब्लेम म्हणजे लोक काय म्हणतात, नाही दिवाळी आली ना, नाही ते मे महिन्याचा सीझन आला ना, नाही घरात लग्न आलं ना, म्हणजे मग तुमचं काय म्हणणं आहे की घरात कोणाचं लग्न नाही झालं पाहिजे, तुम्ही आजारी आहे म्हणून तुमचं म्हणणं आहे, म्हणून तुम्ही आजारी आहे तोपर्यंत कोणी दिवाळी नाही साजरी केली पाहिजे, तुम्ही प्रवास नाही केला पाहिजे. असं नाहीच होणार ना. वर्ल्ड विल नॉट चेंज फॉर यू. तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार आणि जुन्या काळी लोक करायची, असं काही नाही की ते आपल्याला म्हणतो ना की तुम्ही प्रकृतीला सांभाळून खावा, प्रकृतीच्या तुमचा स्वभाव बघून तुम्ही त्याचं हे करा. सो यू नीड टू इंट्रोस्पेक्ट युअर सेल्फ की मला या गोष्टी माझ्यासमोर होत आहेत, तर मला कुठल्या ठिकाणी मला थांबायचं आहे. मी कायम हेल्दी फॉर युअरच्या डेफिनेशनमध्ये एक वापरतो की ईट वेल. ईट वेलचा अर्थ काय आहे की किती खायचं, कधी खायचं, काय खायचं आणि कुठं थांबायचं, हे ज्याला कळतं त्याला आपण ईट वेल म्हणतो. हे सेम प्रिन्सिपल तुम्ही फेस्टिव्हच्या वेळेला पण वापरायचं आहे. ऑइलचं पण सेम गोष्ट आहे. कमी प्रमाणात घेतलेलं ऑइल आणि ज्या ऑइलमध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत, ज्याच्यामध्ये ओमेगा 3चं प्रमाण चांगल्या प्रमाणात आहे आणि जे लो फ्लेमवरती घरात तयार केलेलं आहे, ते ऑइल तुमच्या शरीराला एवढं हार्मफुल नाही आहे. ते तुमच्या शरीराला स्निग्धता प्रोव्हाइड करेल. आपल्याकडे काय झालं की आपल्याला काय वाटतं की तेलामुळं चव येते. बऱ्याच ठिकाणी मी भाज्या बघतो, बऱ्याच ठिकाणी जेवणाच्या आम्ही हे बघतो, तर त्याच्यामध्ये तो असं तेलाचा तवंग असतो. मी त्या लोकांना विचारतो तुम्हाला हे काय, तर ते दिसायला बरं दिसतं म्हणे आणि ते खायला टेस्ट त्याशिवाय येत नाही. तुम्ही जर का बारकाईनं बघितलं तर तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये गेलात आणि तुम्ही तेल परचेस करायला घ्या, आपल्यासाठी तिथं वेगवेगळे ब्रँड असतं. सोयाबीन असतं, पीनट असतं, सूर्यफुलाचं तेल असतं. तुम्ही ना सगळ्या तेलाचं एकदा काढून ना चमच्यानी काढून चव बघा, सगळ्याची सेम लागते, राजा खराब लागते खूप ह्याच्यातली. आपण कधीच जाऊन असं तेल नाही टेस्ट करा, आपण ब्लाइंडली फेट ठेवतो की ह्याच्यात सोयाबीन असणार, ह्याच्यात हे असणार, ते असणार आहे. यू डोंट बिलीव्ह, बऱ्याचसारखे जे बाहेर रिफाईंड ऑइल मिळतात त्याच्यामध्ये 50 ते 60% पाम ऑइलचा वापर केलेला असतो आणि पाम ऑइल इज अ डायरेक्ट फ्रॉम अ ट्रान्स फॅटी ॲसिड. त्याशिवाय ते परवडणारच नाही. तुम्ही एवढं सोयाबीन किंवा एवढे शेंगदाणे जेवढा तुम्ही 1 लिटर आणता, तर 1 लिटर काय म्हणतात सूर्यफूल किंवा 1 लिटर आपलं शेंगदाण्याचं तेल तयार करण्यासाठी जेवढे शेंगदाणे लागतात, त्या शेंगदाण्याचं असलेलं प्राइस आणि तुमच्या तेलाच्या प्राइसमध्ये किती डिफरन्स आहे तुमचं तुम्ही बघा. साधी गोष्ट आहे, आपण घरामध्ये जेवढे शेंगदाणे आणतो वापरायला, त्याच्यात डबल किंवा ट्रिपल शेंगदाणे लागतात तुमचं हे तयार करायला. 1 लिटर तेल करायला त्याच्यातनं तेल काढायचं ना, त्यातनं तेल निघणार, स्वतः सगळं बाहेर पडणार. तर एक कॉमन सेन्स आपण जर का विचार केला तर तुमच्याकडे जर का 1 लिटर तेल लागतंय तर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये किंवा जास्त केजीजमध्ये काय लागले पाहिजेत, पीनट्स लागले पाहिजेत. पण तुम्ही जर का बारकाईनं बघितलं तर जेवढं माझं 1 किलोचं शेंगदाण्याचं पाकिट आहे त्याच्या निम्म्या प्राइसमध्ये मला माझं तेल घरामध्ये मिळतं. इथंच मला वाटतं आन्सर मिळालेलं आहे की ते काय तेलामध्ये काय काय अशा पद्धतीने विचार केला नव्हता आपण. सो हा पहिला भाग. दुसरी गोष्ट, दुसरा एक गैरसमज मला इथं खोडून काढायचं की तेलामुळे चव येत नाही. तेल खराब का वाईट हे आपण नंतर पुढे जाऊ, पण तेलामुळे तुमच्या अन्नाला चव येते हे इथून काढून टाका. तेलामुळं अन्न शिजायला किंवा त्याचं स्टीमिंग होण्यासाठी किंवा त्याला सॉफ्टनेस येण्यासाठी आणि आपल्याला कमी चावायला, आपल्याला श्रम कमी होण्यासाठी तेल मदत करते. सो सुखासीन आयुष्याकडे घेऊन जाण्यासाठी तेल आहे की मला परमेश्वराने दात दिले होते पण मला ते नाही वापरायचे, जाऊ द्या, कुठं चावून खायचं, मला नाही जा बाबा, मला जरा हे करायचंय. सो अन्न लवकर आणि फास्ट शिजवण्यासाठी तेल आपल्याला कुकिंग, म्हणून त्याला कुकिंग ऑइल म्हणतात, कुकिंग ऑइल, कारण ते कुक लवकर करतं, ते शिजवायला लवकर जास्त मदत करतं. अन्नाला चव येते ती मसाल्यांमुळे. सो तुम्हाला जर का अन्नाला टेस्टच पाहिजे, कलरच चांगला दिसला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मसाल्यांचा वापर व्यवस्थित वाढवा, तेल कमीच ठेवा आणि ते लो फ्लेमवरती. तर लो फ्लेमवरती करायचं म्हणजे काय होतं की जे अन्न बनवायला मला 20 मिनिटं लागतात त्याला मला 40 मिनिटं लागणार. बरोबर आहे. मग आता आजकालच्या गृहिणीला एवढा वेळ कुठे आहे ना, म्हणून पण तुम्ही बघितलं की आपल्या घरात पाहुणे आले की पहिलं काय बनतं, घरात पोहे बनतात. कारण पोहे बनवणं सोपं आहे ना, तेल टाकलं लगेच 5-10 मिनिटात होऊन जातात लगेच, आणि त्यात तेल वगैरे टाकलं की लगेच ते बनून जातं. तो सांगायचा उद्देश काय आहे की कुकिंग ऑइल कुठलं वापरायचं, कसं वापरायचं, कधी वापरायचं ह्याच्या अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की तेलामुळे चव नाही वाढत आहे, तेलामुळे अन्न लवकर शिजतंय, मला ते लो फ्लेमवरती हे करायचं आहे आणि कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे. मसाले मला योग्य प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात माझ्या खाण्यामध्ये वापरायचे आहेत. आता पुढचा प्रश्न तेलासंदर्भातलाच आहे. जेव्हा तुम्ही सांगताय तेल, त्यातलं तेल चांगलं कुठलं डॉक्टर? राईस ब्रॅन आहे मार्केटमध्ये किंवा शेंगदाण्याचं आहे, ओके,
ऑलिव्ह ऑइल आहे की जे आपण वापरतो गार्निशिंगसाठी किंवा हे. मला वाटतं कच्च्या फॉर्ममध्ये तुम्ही वापरत असाल तर कुठलंही तेल काही प्रॉब्लेम नाही आहे खरं बघायला गेलं तर. कधीच डायरेक्टली मी तेल घेतलं आणि पिलं म्हणून माझं कोलेस्ट्रॉल वाढतं असं होत नाही. ते बॉडी डायजेस्ट करू शकते, पण याचा अर्थ जाऊन लगेच 1-1 लिटर तेल प्यायला सुरू करू नका. सांगायचा उद्देश असा आहे की त्यातल्या त्यात जर का तुम्ही ते गार्निशिंग म्हणून सॅलेडवरती वगैरे वापरताय तर सगळ्यात बेस्ट आहे ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइलच्या खाली कॅनोला म्हणून येतं, मग त्याच्या खाली येतं तुमचं कुठलंही घाण्यावरचं तेल, लाकडी घाण्यावर जे आपण म्हणतो ते तेल. तुम्ही जर का रॉ फॉर्ममध्ये तुमच्या सॅलेडवरती किंवा ह्याच्यावरती टॉपिंग म्हणून वापरत असाल किंवा त्याला टेस्ट बरी येण्यासाठी किंवा त्याला थोडासा सॉफ्टनेस येण्यासाठी तुम्ही वापरत असाल चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या ज्या पदार्थांपासून तुम्ही तेल काढताय हे भरपूर जे असतात ते मोस्ट ऑफ द व्हेजिटेबल ऑइल असतात किंवा पीनट ऑइल असतं किंवा सनफ्लॉवर ऑइल असतं. तर तुम्ही शेंगदाणे असतील किंवा तुम्ही नारळाचं तेल बोलता, तर तुम्हाला जर का ती चव पाहिजे ना तर डायरेक्टली तुम्ही थोडेसे भाजलेले शेंगदाण्याचं कूट करून ते सॅलडमध्ये वापरायला सुरू करा. तुम्ही ओलं खोबरं वापरायला सुरू करा रादर दॅन डायरेक्टली मी ते कुक करण्यापेक्षा. तुमच्याकडे बऱ्याच सारख्या अशा भाज्या आपण विदाऊट ऑइल किंवा आजकाल एअर फ्रायर पण बऱ्याच ठिकाणी वापरल्या जातात. तर तुम्हाला एखादी गोष्ट एन्जॉय करायची आणि तरी पण तुम्हाला तुमचं फॅट आणि वाढवायचं नसेल तर तुम्ही एअर फ्रायचं जिथं जिथं शक्य आहे तिथं हे करा. स्टीम केलेल्या व्हेजिटेबल्स पण खूप चांगल्या लागतात. स्टीम केलेल्या व्हेजिटेबल्समध्ये जर का कांदा, कोथिंबीर, वरून चाट मसाला हे टाकलं आणि ते जर का आपण आपल्या रेग्युलर पोळी किंवा भाकरीबरोबर खाल्लं तर खूप छान लागतं. असं काही नाही आहे की मला त्यात तेल टाकलंच पाहिजे आणि त्याला फ्राय केलंच पाहिजे. त्याच्यावरती त्याच्यातला जो क्रिस्पीनेस वाढतो तो आपल्याला थोडा लुभावणारा असतो. आपल्याला का या गोष्टी बऱ्या वाटतात कारण त्यात क्रिस्पीनेस येतो आणि क्रिस्पी गोष्ट खाताना जरा मजा येते. आणि पण ते क्रिस्पीनेस येण्यामागचे पण 2 कारणं असतात. लहान मुलांना क्रिस्पीनेस साखर किंवा स्वीट टाकल्यामुळं आवडतो आणि मोठ्या लोकांना क्रिस्पीनेस मीठ टाकल्यामुळं आवडतो. कधी कुठली पण क्रिस्पी भाजी बनवा किंवा क्रिस्पी कुठलीही गोष्ट घ्या, त्यात मीठ नाही टाकायचं आणि देऊन बघा लोकांना जातंय का? 2 मिनिटात येते जरा मीठ आणा, मीठ टाका म्हणून. सो तुमचा क्रिस्पीनेस जो येतोय तो पण ऑइलमुळे येत नाहीये. तुमचा क्रिस्पीनेस होतो त्यात असलेल्या सॉल्टमुळं, त्यात असलेल्या चाट मसाल्यामुळं. सो अगेन परत तुम्ही तिथं परत ऑइलच्या नादे कन्फ्युजन होते की मला ऑइलमुळे क्रिस्पीनेस आला. नो, त्यानं फक्त ते तळायसाठी ते वापरलं. त्यातली चव येणार आहे ती आयदर साखरेमुळे येणार आहे, मिठामुळे येणार आहे किंवा इतर कुठल्या तरी घटकामुळे. त्याला काहीतरी आजकाल ते चीज पण लावतात, मायोनीज वगैरे पण टाकतात, बऱ्याच गोष्टी, चिली सॉस आलेला आहे, बऱ्याच भरपूर पदार्थ त्याच्यामध्ये येतात. सो आय विल से की तुम्ही लिमिटेड क्वांटिटीमध्ये घेत असाल, घाण्यावरचं तेल वापरत असाल ज्याच्यामध्ये ओमेगा 3 आहे किंवा तुम्हाला जर का अफोर्डेबल होत असेल तर ऑलिव्ह ऑइल वगैरे तुम्ही वापरत असाल आणि ते सॅलडवर मिक्स करत असाल, दॅट ऑइल इज नॉट गोइंग टू हार्मफुल. पण तुम्ही जर का ते रिफाईंड ऑइल घेताय त्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त प्रमाणात फ्राय करताय किंवा बऱ्याच सारख्या ठिकाणी आपण हॉटेलमध्ये वगैरे आपण बाहेरचं का नको म्हणतो किंवा बऱ्याच सारख्या उघड्यावरचे असतात तर ते रिसायकल्ड किंवा रियूज्ड ऑइल असतं. रिसायकल्ड और रियूज्ड म्हणजे त्या ऑइलमध्ये बऱ्याच ऑइलमध्ये टार मिक्स केलेलं असतं आणि टारमुळं काय होतं की त्या ऑइलचा कलर बिलर बदलत नाही. ते तुम्ही किती वेळा वापरलं पुन्हा 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 म्हणजे जे आपल्याला बाहेर दिसताना जो छान छान वडापाव वाटतो ते मे बी रियूज केलं 3-4 दिवसाचं तेल असू शकतं. सो तुम्ही जेवढं रियूज्ड किंवा रिसायकल्ड ऑइल वापरत जाणार तेवढे त्याच्यात ट्रान्स फॅटी ॲसिड्स वाढत जाणार. जेवढे त्यात ट्रान्स फॅटी ॲसिड्स वाढत जाणार तेवढा तुमचा सेल्युलर लेवलवरती इन्शुलिन रेजिस्टन्स वाढत जाणार, रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉगिंग होत जाणार. कारण ते क्लॉगिंग जे आहे ते तुम्ही बघितलंय कधी, म्हणजे आपण जेव्हा टॉयलेट असतं किंवा बेसिन असतं ते आपण एकदा कधी साफ करायला काढलं त्याच्यावरती त्यातल्या नळ्यांना जे आत घाण चिकटलेली असते ती किती हे केली तर लवकर निघत नाही. किंवा जुनं बेसिन असतं आणि घरात पण तुम्ही बघा जिथं ऑइल सांडलेलं असतं खाली ऑइल तिथं कचरा लवकर येतो आणि तो डाग पण जात नाही. मग तो कपड्यांवरचा असू दे, भिंतीवरचा असू दे किंवा खालचा फरशीवरचा असू दे, खूप मेहनत घ्यायला लागते. तर ट्रान्स फॅटी ॲसिड्स इज लाईक दॅट. तुमचं ट्रान्स फॅटी ॲसिड्स तुमच्या रक्तात न वाहतं आणि ते रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये चिकटतं. आता विचार करा जर का हे तुम्ही खूप प्रमाणात घेताय तर रक्तवाहिन्यांच्या आणि मेन रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये ते अडकलं आणि ते चिटकून बसलं आणि त्याच्यामध्ये येऊन साखर अडकतेय, त्याच्यामध्ये येऊन निकोटीन अडकतंय, त्याच्यामध्ये येऊन अजूनही काय कोलेस्ट्रॉल अडकतंय, तर त्या गाठी अजूनही मोठ्या होतात आणि तुमच्या रक्तवाहिन्या अरुंद व्हायला सुरुवात होते. 2 गोष्टी होतात, एका बाजूला रक्त तुमचं घट्ट झालं, दुसऱ्या बाजूला रक्तवाहिन्या आकुंचन प्रसरवण्याचा वेग कमी झाला. सो यू आर इन्व्हायटिंग ट्रबल. तुम्ही काय करताय, तुमच्या हृदयरोगाला, ॲथेरोस्क्लेरोसिसला, कोरोनरी आर्टरीजना म्हणताय किंवा चला मी खुदी मैं इसको बोला, मी स्वतःच जाऊन कोराडीवर पाय ठेवल्यासारखं आहे. आणि हे फक्त रक्त पातळ व्हायची गोळी होऊन हे कमी होत नाही, वरवर फक्त आपल्याला रिलीफ मिळते. तुम्हाला ते हे करण्यासाठी तुम्हाला ते काही कालावधीसाठी कम्प्लिटली अवॉइड करणं आणि शरीराला ते वापरायला हे करणं, मदत करणं. शरीराला पण हे फॅटी ॲसिड्स गरजेचे आहेत. आपल्या शरीरामध्ये चांगल्या क्वालिटीचं फॅट HDL पण असतं, चांगल्या क्वालिटीचे फॅटी ॲसिड्स पण असतात. पण ह्याचं प्रमाण जर का उलटं झालं म्हणजे काय, माझं कन्झम्पशन एवढं आहे
आणि वापर एवढाच आहे, मग ते साठायला सुरुवात होती. बरोबर. सो जेव्हा तुम्ही फास्टिंग करता, जेव्हा तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये फायबरयुक्त पदार्थ वापरता, जेव्हा तुम्ही शरीराला थोडंसं काय म्हणता की शरीराला कामाला लावता, हां, त्यावेळेला एक्झरसाईजच्या माध्यमातून त्यावेळेला कुठंतरी ते शरीर ते फॅट वाढवायला लागतं. आणि हे सगळ्यात डेंजरस काय, हे जे ट्रान्स फॅटी ॲसिड ते तुमच्या रक्तवाहिन्यांना क्लॉक करते. बिईंग अ डायबेटिक हे डबल रिस्क झाली, कारण डायबेटिक पेशंट्समध्ये ऑलरेडी शुगरने तुमच्या रक्तवाहिन्या क्लॉक केलेल्या आहेत, म्हणजे तिथं जाऊन ती साखर अडकून बसलेली आहे ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये, आणि प्लस तुम्ही फॅट पण त्यात टाकलं, म्हणजे काय झालं की आगीमध्ये तेल टाकल्यासारखं आहे. सो जेव्हा तुम्ही तेलयुक्त पदार्थ हे करताय तर सायलेंटली तुम्ही कॉम्प्लिकेशनकडे जाण्याचा, मधुमेहाच्या कॉम्प्लिकेशनकडे जाण्याचा वेग तुम्ही वाढवताय. त्यामुळं तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं ट्रान्स फॅटी ॲसिड्स हृदयरोगाचं पण दिसतं, दोन्ही पण, दोघांना पण, म्हणजे ते वाईस वर्सा आहे. ब्लड प्रेशर असेल तर तुम्ही डायबिटीसकडे वेगाने जाणार, डायबिटीस असेल तर ब्लड प्रेशरकडे वेगाने जाणार, दोन्ही असेल तर तुम्ही कॉम्प्लिकेशन्सकडे अजूनही वेगाने जायला सुरू करणार, कारण माझ्या महत्त्वाच्या ऑर्गनकडे जाणारा जो ब्लड सप्लाय तो मी ऑब्स्ट्रक्ट केल्यासारखं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा ऑइलचा, फ्राय गोष्टींचा हे जे आहे इंटेक कमी असणं खूप गरजेचं आहे. खूप लिमिटेड क्वांटिटीमध्ये तुम्ही ऑइल वापरलं पाहिजे. ओके. एका कुटुंबासाठी, म्हणजे 4 जणांचं जर कुटुंब असेल तर किती लिटर तेल त्यांनी वापरणं गरजेचं आहे एका महिन्याभरासाठी जर म्हटलं तर? हां, महिन्याभरासाठी आपल्याला तसं म्हटलं तर प्रत्येक व्यक्ती गुणिले पाऊण लिटर हे मी प्रमाण सांगतो. पाऊण लिटर, जास्तीत जास्त 1 लिटर. म्हणजे सगळेजण हेल्दी असतील, म्हणजे हेल्दी इन द सेन्स नॉट लाईक दिस हेल्दी म्हणजे त्यांना कुठला प्रॉब्लेम नाही, खरंच तब्येत चांगले, निरोगी आहेत, ॲक्टिव्ह आहेत, तर त्यांना 3.5 ते 4 लिटर तेल, ते पण कच्च्या खाण्यावरचं वापरलं तर बेस्ट, किंवा त्यातल्या त्यात राईस ब्रॅन वगैरे आपण जनरली रेकमेंड करतो. पण आजकाल राईस ब्रॅन सुद्धा रिफाईंड किंवा मिक्सिंगमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. सो तुम्ही घरामध्ये 3.5 ते 4 लिटर पूर्ण महिन्याभरासाठी, प्रोव्हाइडेड तुमचं घरातलं 25 ते 26 दिवस जेवण तुमचं 2 वेळेला घरात होणं अपेक्षित आहे. बरोबर. नाहीतर मी घरात तेल आणतोय 3.5-4 लिटर, आठवड्यातून 3 दिवस बाहेर जेवण करतोय आणि मी म्हणतोय 3.5-4 लिटर, तर मग अवघड आहे. मग राईट, अगदी बरोबर. तुम्ही घरात जेवण करत असाल तर 3.5-4 लिटर, आणि तुमचं 50% घरातनं बाहेर होत असेल तर 2च लिटर. बरोबर. डॉक्टर, आता मी मगाशी म्हणाले की ऋतूनुसार पदार्थ सांगितलेले आहेत, तसंच ऋतूनुसार काही पदार्थांच्या क्रेविंग्स पण वाढतात, जसं पावसाळ्यामध्ये चमचमीत खावंसं वाटतं. हा, तर मग ह्या तेलकट पदार्थांचं किंवा चमचमीत पदार्थांच्या क्रेविंग्स कशा तुम्ही त्याला हेल्दी रिप्लेसमेंट शोधणं गरजेचं आहे. मला वाटतं की क्रेविंग्स अवॉइड करून स्वतःला डिप्रायव्हमेंटमध्ये नेण्यापेक्षा यू शुड गो फॉर, मगाशी म्हटलं की तुम्हाला तुम्हाला तर भजी खायची, तर तुमच्यासमोर 3 ऑप्शन असतात की बटाट्याची भजी खायची, मूग भजी खायची का कांद्याची भजी खायची. मग त्यातल्या त्यात मी ऑप्शन चूज करणार मूग भजीचा. आता पुढचा प्रश्न आला की मला ते तेलामध्ये वापरायचं आहे, तर मग मी रिफाईंड तेल सगळ्यात पहिलं ना म्हणणार. त्याच्यापेक्षा मग लाकडी घाण्यावरचं आणि घरातला त्याच्यामध्ये कमीत कमी ऑइल वापरून, किंवा मग सगळ्यात बेस्ट असेल आय विल यूज एअर फ्रायर, किंवा त्याच्यामध्ये वापरणार नाही. सो नाऊ द चॉईस इज युअर्स. तुम्ही कुठं हे करताय. हां, ठीक आहे, मी वन्स इन अ वाईल मी कुठंतरी बाहेर गेलोय, मला क्रेविंग आलं, मी भरपूर ट्रेकिंग वगैरे केलंय, फिरायला गेलोय, आणि मला तिथं गेला बाहेर मला वडापावचा गाडा दिसला ह्याच्यातला, खावा ना, मग त्यावेळी तुम्ही नका ना टेन्शन घेऊ एवढं, ते बाबा त्यात ट्रान्स फॅटी ॲसिड आहेत का काय आहे का. दिवसभर तुम्ही छान ट्रेकिंग केलंय, मस्त फिरलाय, कडकडून भूक लागली आहे, खाऊन टाका एक वडापाव, त्याच्यामध्ये एवढी गिल्ट ठेवू नका. वडापाव खावा, चटणी बिटणी घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण बाबा मला भूक नाही लागलेली, उगाचच चला झालं वातावरण हे म्हणून चाललोय नमकीन खायला, आणि बाहेर जाऊन 4 वडापाव घ्या, घरी बसल्या बाबा 2 समोसे आणि 4 वडापाव मागवलेत आणि खातोय आपला. दॅट इज नॉट, तुम्ही ते टेस्टबर्डसाठी हे केलेलं आहे. सो क्रेविंग आणि टेस्टबर्डला म्हणजे तुम्हाला रिअल हंगर आणि फॉल्स हंगर यातला फरक लक्षात आला पाहिजे. हे मी खरंच माझ्यासाठी गरजेचं आहे का, नाहीतर मग स्ट्रिक्टली तुम्हाला नो म्हणता आलं पाहिजे. सो खरंच तुम्हाला तसं आहे, खरंच क्रेविंग आहे, तेवढं तुम्ही ॲक्टिव्ह आहात, एखाद दिवशी ओके, त्याला तुम्ही चीट डे म्हणा किंवा काय म्हणायचं ते म्हणा, पण मुद्दाम ओढून घेऊ नका. दुसरी गोष्ट, हेल्दी त्याला ऑप्शन्स काय आहेत. मला हे तर मला चटपटीत खायचे हे झाले तर थोडे तुम्ही बॉइल्ड शेंगदाणे घ्या, बॉईल करा, त्याच्यामध्ये कांदा, लिंबू, थोडंसं चाट मसाला वगैरे टाकायचं, हे टाकायचं क्रिस्पी, थोडीशी लसूण शेव वगैरे अशी ती थोडीशी वरून टाका. बघा आता मी सांगितलं तुमच्या तोंडाला पाणी सुटलं लगेच, ते पण चांगलं लागतं ना. सो माझं म्हणणं आहे की तुम्हाला वडापावच कशाला खायचा आहे किंवा तुम्हाला ते डीप तळलेलंच कशाला खायचं आहे, तर आपल्याला ते क्रेविंग झालेलं आहे, योग्य रिप्लेसमेंट. हां, त्यावेळेचं मला क्रेविंगला मला योग्य रिप्लेसमेंट तुम्हाला फाइंड आउट करता आली पाहिजे. ती तुम्ही जर का वापरलीत, आणि भरपूर अशा ऑप्शन्स आहेत. सो फाइंड आउट हेल्दी स्नॅक्स जे क्रेविंग झाल्यानंतर मला इझिली बनवता येतील. बरोबर. तुमच्याकडे जर का तुम्हाला ऑप्शन्स नसतील आणि तुम्ही ते नाही बनवले, तर तुमच्या फडतळामधल्या त्या गोष्टी काढून तुम्ही खाणार. आणि अशा गोष्टी तुमच्या आजूबाजूला ठेवूच नका ज्याच्यामध्ये हाय कॅलरीज आहेत, ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स आहेत,
ज्या तुमच्या हाताला येणारच नाहीत. माणसा स्वभाव कसा असतो, समोर दिसलं की माणूस खाणार. क्रेविंग झालंय तर मला ती भूक लागलेली आहे. आता प्रॉब्लेम कुठं आहे की मला वडापावचीच भूक लागली, मला भजीचीच भूक लागली तर प्रॉब्लेम आहे याच्यावर. तर तुम्हाला तिथं थोडासा हेल्दी रिप्लेसमेंटकडे जायचं आहे आणि कधीतरी वन्स इन अ वाईल करा ना एन्जॉय. कुठं त्यामुळे थोडी शुगर वाढणार आहे, त्यामुळे काय लगेच तुम्ही आज खाल्लं आणि माझं आज ऑइल गेलं बापरे, मग ते गिल्ट फ्री होऊन खाता आलं पाहिजे. आणि कसं आहे की सण दररोज नाही आहेत, लक्षात घ्या. दररोज दिवाळी नाही आहे, दररोज हे नाही आहे. या गोष्टी चिंता कोणाला वाटते मी खरं सांगू का, की मी आता चकली खाऊ का नको, शेंगदाणे खाऊ का नको, काय किंवा काय तुमचं कडबोळी खाऊ का नको किंवा शंकरपाळी खाऊ का नको. ज्यानं बाकीच्या दिवशी माती खाल्ली आहे, बाकीच्या दिवशी माती खाल्ली म्हणजे बाकीचे दिवस त्यांना प्रोटोकॉल नाही फॉलो केलेले, त्याला या गोष्टीची कन्सर्न वाटायला पाहिजे. मला एक सांगा की मी माझ्या 80% गोष्टी फॉलो करतोय. बाकीचे 365 दिवसात चला आपण पकडून चालू 65 दिवस सण सुद्धा आहेत तुमचे. 300 दिवस तुम्ही फॉलो केलेला असेल तर तुम्हाला 65 दिवसाचं टेन्शन नाही आहे. 80% जर का मी फॉलो करते तर 20%च्या डेव्हिएशनने तुमची जर का तब्येत बिघडत असेल तर तुम्ही म्हणायचं की मी पहिल्या 300 दिवसात माती खाल्ली. मी 100% सांगू शकतो, बरोबर, मी गॅरंटेड मी सांगू शकतो की तू जर का ते खाऊ शकत नाही असतं, तुझी पहिल्यापासूनच शुगर हे होती किंवा तू पहिल्यापासून चांगल्या पद्धतीनं गोष्टी किंवा तुझ्या लाईफला डिसिप्लिनमध्ये नाही ठेवलेलंस म्हणून तुला इनडिसिप्लिन करताना तुला टेन्शन येते. तर तो प्रॉब्लेम शंकरपाळीचा नाहीये, तो प्रॉब्लेम चकलीचा नाहीये, तो प्रॉब्लेम तुझा आहे. राईट. लोक उलट करतात. लोक काय करतात, पहिल्यांदा प्रोटोकॉल नाही फॉलो करत, सणासुदीला अजूनही जास्त डेव्हिएट करतात आणि नंतर गिल्टमध्ये जातात आणि मग गिल्टमध्ये जाऊन मग व्यायाम सुरू करतात. हाय रे मेरे करो, आता मला करायलाच पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा पण दुःख, खाताना पण दुःख आणि खाल्ल्यानंतर पण दुःख. माझं म्हणणं आहे त्यापेक्षा बाकीच्या दिवशी छान मी हे करतो. मला माहिती आहे किंवा गणपती येणार आहेत, हे येणार आहेत, तिथं माझं खाणं होणार आहे. दिवाळी येणार आहे, तिथं माझं खाणं होणार आहे. पहिले मी 25 दिवस एकदम छान करीन ना तब्येत, बरोबर, आणि गिल्ट फ्री होऊन मस्त सण एन्जॉय करीन. सो मला टेन्शन नाही आहे की बाबा नंतर मी खाल्ल्यानंतर माझी शुगर वाढेल का, हे वाढेल का. तेवढी बॉडी माझी अकस्टम झालेली असते आणि तेवढं झालं तर आम्ही माफ करू तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. त्यातनं थोडीफार शुगर वाढली तर. व्हेरी नाईस. डॉक्टर, आता वडापाव, भजी, गरमागरम भजी, ही सगळी स्ट्रीट फूड्स आहेत, राईट, किंवा ह्यासोबत चायनीज पदार्थ सुद्धा आहेत. तर हे किती हानिकारक आहे? चायनीज तर नाहीच नाही. चायनीज पदार्थ तर फारच डिफिकल्ट आहे, कारण तिथं ऑइलपेक्षा इतर पण जे इन्ग्रेडियंट्स बरेचसारखे वापरलेले असतात, केमिकल प्रिझर्वेटिव्ह पण भरपूर ठिकाणी वापरलेले असतात. त्यामुळं कुठल्याही पद्धतीचा चायनीज स्ट्रीट फूड पर्सनली मी नाही रेकमेंड करणार ह्याच्यावरती, कारण इन्ग्रेडियंट जे वापरलेत, हायजीनचा पण त्याच्यामध्ये फॅक्टर राहतो. आणि बाहेरच्या तेलांची कसं असतं की तो ज्या ठिकाणी स्ट्रीट फूडमध्येच तुमचं नाव आलं, तुम्ही हा विचार करायचा की एवढे चीप का मिळतात हे पदार्थ, कारण त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट वापरले चीप वापरले जातात. सगळ्यात चीप इन्ग्रेडियंट कुठला असेल तर ते ऑइल असतं. मोस्ट ऑफ द टाइम ते रिसायकल्ड किंवा रियुज्ड ऑइल तिथं वापरलं जातं आणि ते आपल्याला फारच हानिकारक आहे. म्हणजे त्यामुळं जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा ते अवॉइड करा. आणि तुम्ही चायनीज पदार्थांचं म्हणलात तर चायनीज पदार्थांना फ्राय केल्याशिवाय किंवा ते हे केल्याशिवाय त्याच्यामध्ये मिळत नाही. ऑल्दो काही पदार्थ असे आहेत की तुम्ही मंचुरियन म्हणू शकता, पण ते सुद्धा बऱ्याच वेळा डीप फ्राय केलेले असतात, बरोबर. तर त्याच्यामधल्या ऑइलची आपण गॅरंटी नाही देऊ शकत. तुम्ही वरून किती जरी त्याच्यावर गार्निशिंग केलं, वरून किती जरी त्या फ्राय स्टफ आहे म्हणून त्यात टाकलं, जे आपल्या डोळ्यासमोर नाही बनलेलं, त्याची मी गॅरंटी कशी देणार ना. आणि शेवटी तो त्याला परवडणाऱ्या गोष्टींचा विचार करणार. तर तुम्हाला काय परवडतंय, तुम्हाला हेल्दी काय आहे, हा तो चायनीज किंवा तो स्ट्रीट फूडवाला विचार नाही करताय ना. तो त्याचा माल कितीला आणलाय आणि मी तो कितीला प्लेस केलाय आणि ह्याच्यामधलं जे माझं मार्जिन किती आहे त्याला त्याच्याशी पडलेलं आहे. त्याला त्याच्या इकॉनॉमिक हेल्थशी देणं घेणं आहे आणि तुम्हाला रिअली तुमच्या हेल्थशी देणं घेणं आहे. सो तुम्ही बॅलन्स करा. तुम्ही कशाच्या अगेन्स्ट तुमची हेल्थ डावावर, म्हणजे काय म्हणतात, डावावर लावताय का पणाला लावताय, हेल्थ पणाला लावताय, ते डिपेंडंट आहे. ओके. तुम्ही बराच वेळ आता एअर फ्रायर ह्या शब्दाचा वापर केलाय, तर एअर फ्रायर आपल्याला जे टेस्ट बर्ड्स आपले सॅटिस्फाय करू शकतात का? 100%. मी मगाशी काय म्हणलं, चव तेलामुळं येत नाही, त्याच्यातल्या वापरलेल्या मसाल्यांमुळं आणि योग्य प्रमाणात टाकलेल्या ह्याच्यातलं. एअर फ्रायरवरती पण बनवलेला सामोसा, एअर फ्रायरवरती बनवले इतर गोष्टी खूप छान लागतात. ओके. कारण तेलाला चव नाही, हे पहिली तिथून चव काढून टाका. युअर ऑइल हॅज नथिंग टू डू विथ युअर टेस्ट. दॅट्स इट. खूप मोठा आहे बरं का, म्हणजे मानसिकतेचाच भाग आहे. येस. एक रॅपिड फायर घेऊया, चालेल? तुपातला लाडू की शुगर फ्री बर्फी? तुपातला लाडू की शुगर फ्री बर्फी? तुपातला लाडू की शुगर फ्री बर्फी? चला, शुगर फ्री बर्फी. ओके. शेंगदाणा तेल की सूर्यफूल तेल? घाण्यावरचं असेल तर कुठलंही चालेल, पण त्यातल्या त्यात सूर्यफूल तेल. ओके. डीप फ्राय, शॅलो फ्राय की एअर फ्राय? एअर फ्राय.
ओके. रिफाईंड ऑइल की लाकडी घाणं? लाकडी घाणं. हेल्दीएस्ट ऑइल कुठलं? ओमेगा 3 कंटेनिंग ऑलिव्ह ऑइल इज अ हेल्दीएस्ट ऑइल. ओके. दिवाळीच्या फराळातला सर्वात घातक धोकादायक पदार्थ कोणता? सर्वात धोकादायक आणि घातक पदार्थ जो खूप जास्त ऑइलमध्ये खूप जास्त डीप फ्राय केलेला पदार्थ घातक असं म्हणता येईल. मैदा ज्याच्यात वापरलाय तो पदार्थ जास्त. मैदा आणि तळलेला हे जास्त घातक कॉम्बिनेशन. याच्यावरती त्यातल्या त्यात बेसनपासून बनवलेला असेल किंवा त्याच्यापासून मग थोडाफार चकली येऊ शकते किंवा बेसनचा लाडू वगैरे शुगर फ्री वापरून केला तर घेऊ शकतो. ठीक आहे. ओके. दिवाळीत सर्वात धोकादायक काय? तेल, मीठ की साखर? सगळ्यात जास्त धोकादायक काय? तेल, मीठ की साखर. तिन्हीचं कॉम्बिनेशन सगळ्यात जास्त धोकादायक याच्यामध्ये. आणि डिपेंडिंग अपॉन तुमचा आजार. जर का तुम्हाला कोलेस्ट्रॉल असेल तर तेल तुमच्यासाठी सगळ्यात जास्त धोकादायक. तुम्हाला जर का डायबिटीस असेल तर साखर धोकादायक. आणि ब्लड प्रेशर असेल तर मीठ धोकादायक. आणि तिन्ही असेल तर काही खरं नाही. काही खरं नाही. खूप थँक्स. प्रत्येक वेळेस जेव्हा मी तुमच्याशी बोलते हल्ली म्हणजे आपल्या एपिसोड्स रॅपिड फायर छान होता. थँक्यू. मला असं वाटतं डायबिटीज मॅनेजमेंट इज ऑल अबाउट एज्युकेशन. इज ऑल अबाउट एज्युकेशन. आय ऑलवेज से एज्युकेशन इज न्यू मेडिकेशन. ऍक्च्युली एज्युकेट करा, समजून घ्या काय त्याच्या मागची. म्हणजे फक्त असं केलं तर असंच नाही, तुम्ही अनेक उपाय खूप सारे आयाम आहेत. खूप सारे आयाम आहेत. एक्झॅक्टली. थोडंसं सजगतेनं जर का डायबिटीस कडे बघायला सुरुवात केलं तर एवढं अवघड नाही आहे डायबिटीस मॅनेज करणं. आपण टू मच कॉम्प्लिकेटेड केलेला आहे त्याला. हा एवढा कॉम्प्लिकेटेड नाही आहे आजार. ऍक्च्युली व्हेरी सिम्पल आहे मॅनेज करणं. बरोबर आहे, अगदी बरोबर. जसं आपण म्हणतो की आयुष्य फार कॉम्प्लेक्स नाही. तुम्ही कसं त्याकडे बघता त्यावर सगळं ठरतं. डायबिटीसचं पण कम्फर्ट झोनच्या बाहेर जायची तयारी ठेवली पाहिजे. ऍक्च्युली. थँक्यू सो मच डॉक्टर ह्या एपिसोडसाठी. ह्या एपिसोडमधनं मला तरी हे कळलंय की अलर्ट राहणं गरजेचं आहे, सजग राहणं गरजेचं आहे. तुम्ही शिक्षित असणं सुद्धा गरजेचं आहे तुमच्या पर्टिक्युलर आजाराविषयी. त्याबद्दल ज्ञान घेणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही आयुष्य तर काय म्हणजे सण वार तर काय आयुष्यच एन्जॉय करू शकता. छान राहा, मस्त राहा आणि आनंद पसरवा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. येणाऱ्या एपिसोड्समध्ये कुठले विषय आम्ही घ्यायला हवेत, ज्यावर तुम्हाला माहिती हवी आहे तेही नक्की कळवा. मी डॉक्टरांकडनं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यासाठी नक्की घेईन. आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, कारण ह्याचा हेतू हा प्युअर आहे, शुद्ध आहे, आनंद पसरवणं आणि अवेअरनेस क्रिएट करणं. खूप खूप धन्यवाद.